चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीपासून पारंपरिक वेशभूषेत आणि बिरसा मुंडांच्या ध्वजांसह भव्य मिरवणूक काढण्यात आली. डीजेच्या तालावर निघालेली मिरवणूक विविध मार्गांवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचली. आदिवासी क्रांतीवीरांनी काय केलं, त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी आमचा जो विचार आहे, तो विचार आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमातून आणि त्यांची मिरवणूक काढून आम्ही तो आदिवासींना जनजागृती करण्यासाठी हा कार्यक्रम घेतलेला आहे. आणि म्हणून हा कार्यक्रम नुसता आदिवासींचा मिरवणूक काढून आदिवासींनी नाचगाणे करून हा नसून, तर आदिवासींनी जे काही त्यांच्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे, त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी जनजागृती करावं आणि खरोखर स्वातंत्र्य मिळण्यासाठी तंट्या मामा असेल, बिरसा मुंडा असेल, राघोजी भांगरे असेल, या क्रांतिकारकांनी जे आपल्या जीवाचे बलिदान दिलेलं आहे, त्या जीवाचं बलिदान वाया जाऊ नये याच्यासाठी आदिवासी माणसांनी एकत्र येऊन त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी एकत्र आल्या पाहिजे. हा आमचा कार्यक्रम एकत्र येऊन लोकांना एक संदेश द्यायचा आहे का त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही एकत्र या. यानंतर आठवडे बाजार तळावर लहान मुलांनी पारंपरिक गाणी आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यांच्या कलाविष्काराला नागरिकांनी रोख बक्षिसं देत प्रोत्साहनही दिलं. नव्या पिढीला आदिवासी संस्कृती आणि परंपरेची ओळख करून देण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. न्यूज डेस्क, आपलं नाशिक.